पॉलिनेशन झालेलं दिसतंय, प्लस तुम्हाला एवढे सगळे परागकणसुद्धा दिसत आहेत, विच इज व्हेरी 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 युनिक. नमस्कार मंडळी, तुम्हाला इकडे समोर ह्या जे वेगवेगळे ज्या फुलं जी इकडे दिसत आहेत त्याला फुलं म्हणायचं का काय वेगळं म्हणायचं आहे मला माहिती नाही. हे बघा, आता इथे उदाहरणार्थ ही फुलं आहेत, पण हे जे तुम्हाला इकडे एक विशेष जे दिसतंय प्रकार, हे पण एक फूल आहे, हे पण वेगवेगळे फूल आहेत, हा कोंब आहे आणि हे वेगवेगळे फुलांचे स्टेजेस आहेत लाईफमधल्या. आणि हे तुम्हाला दिसतंय हे त्याचं एक झाड आहे हे दिसतंय, किंवा तुम्हाला इकडे हे अजून एक झाड दिसतंय बघा, ह्याला हे पॅटर्न व्यवस्थित आहे. हे एक विशेष असं एक प्री हिस्टॉरिक दिसणारं हे एक छोटंसं झाड किंवा रोपटं ह्याला म्हणता येईल. तिथे पाठीमागे पण आहे आणि एकदम प्री हिस्टॉरिक दिसणारं असं इथे एक तुम्हाला फूल दिसेल. हे जे फूल आहे हे सुरणाचं फूल आहे. ह्या सुरणाच्या फुलाविषयी तुम्ही बरेच वेळेला काही कदाचित ऐकलं असेल, किंवा सुरण हे तुम्ही डेफिनेटली मंडळी कधी ना कधीतरी खाल्लं असेल. आपण जे सांबार खातो, म्हणजे आपण जे महाराष्ट्रामधली जे लोक आहोत ते जनरली त्याची भाजी खातो किंवा त्याचे वांग्याचे काप करून खातो, पण दक्षिण भारतातली लोक सुरणाला मोठ्या प्रमाणामध्ये सांबारमध्ये वापरतात. तर हे जे सुरण जे आहे हा एक प्रकारचा कंद आहे जसं तुम्हाला माहिती आहे. आणि हे जे फूलसुद्धा जे आहे ते फूलसुद्धा आपल्या इकडे वेगवेगळ्या प्रकारची अशी फुलं मिळतात. आपण सगळ्या जणांनी अळूची भाजी खाल्लेली आहे. अळूची पानं जी असतात, अळूच्या पानाची आपण भाजी करतो, त्याच्यानंतर त्याची आपण अळूच्या पानाची वडी करतो. तर त्याचं जसं एक साधारणपणे फूल असतं तशाच प्रकारे हे फूल आहे, फक्त थोडं मोठ्या आकारामध्ये आहे. आणि तुम्हाला ह्या फुलाचे इंटरेस्टिंग म्हणजे ह्या वर्षी त्याचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला इकडे दिसतील. हे जे आहे हे पूर्णपणे फुललेलं फूल आहे, हे समोर तुम्हाला दिसतंय ते. त्याच्यानंतर हे सगळ्यात लहान फूल आहे, हे मध्यम फूल आहे. त्याच्यानंतर हे त्याचे तुम्हाला दिसतील हे कळ्या आहेत, ह्याची पण फुलं तयार होणार आहेत. आणि इथे तुम्हाला दिसतंय की कोंब आहे, हा जो आहे हा कोंब आहे. आणि हे जे आहे हे ह्या कोंबामधून निघालेलं हे तयार होणारं झाड आहे आणि हे त्याचं तयार झालेलं झाड आहे. तर ह्याच्या खालती सुरण आहे. सुरण जो असतो ते जेवढे दिवस आपण त्याला आतमध्ये ठेवू तेवढे दिवस तो मोठा मोठा होत जातो. आणि ह्याच्या खालती साधारणपणे 10 ते 15 किलोपर्यंतचा एक चांगला सुरण असेल. आणि प्रत्येक जे कोकणातलं किंवा महाराष्ट्रीयन जेवढं आपली घरं असतात ती महाराष्ट्रीयन घरांमध्ये आपलं जे शेतघर असतं त्या शेतघराच्या बाजूला आपली जनरली शेणखई वगैरे असते, किंवा आपलं कुठली तरी अशी जागा असते ज्या जागेमध्ये आपण सुरण लावलेले असतात. पण त्याचबरोबर सुरण ही वनस्पती जी आहे ती आपल्या निसर्गतः आपल्या जंगलांमध्ये सुद्धा ही वनस्पती असते. तर ही जी वनस्पती आहे खूप विशेष आहे. हा जो कंद आहे तो खूप विशेष आहे. आणि त्याची अशी निघणारी ही जी फुलं जी आहेत ती दरवेळेलाच उगवतात, दरवेळेलाच उमलतात असं काही नाही. ह्या वर्षी ही फुलं उमललेली आहेत, कारण आता सध्या तुम्हाला दिसतंय पावसाळी वातावरण झालं, पण अजून काही पाऊस एक म्हणता येईल वळवाचा पाऊस एक प्रकारे चालू आहे. तर हे पावसाळी वातावरण झाल्यामुळे त्यांना एक अनुकूल वातावरण तयार झालं आणि त्याच्यामुळे हे असे त्याला आता फुलं आलेली आहेत. दरवर्षी त्याला फुलं येतात असं काही नाही. ते जे कोंब आलेले जे आहेत ते कोंब तेव्हा येतात जेव्हा हा जो सुरण असतो तो मॅच्युअर नसतो, आणि फुलं त्याला तेव्हा येतात जेव्हा की तो खालचा जो कंद आहे तो पूर्णपणे मॅच्युअर झाला आहे. उदाहरणपणे ह्याच्या खालचा जो कंद आहे तो मॅच्युअर नाही आहे, आणि ह्याच्या खालचा जो कंद आहे हा पूर्णपणे मॅच्युअर झालेला आहे. हे जे फूल आहे ह्या फुलाला मी आता जिथे उभा आहे तर इथे एक असा घाणेरडा वास आहे, एखाद्या सडलेल्या गोष्टीसारखा ह्याला वास आहे. जर का उंदीर मेल्यानंतर जसा सडलेला वास येतो किंवा तशा प्रकारे एखादा घाणेरडा सडलेला वास ह्याला येतोय. आणि ह्याला आत्ता सध्या पाऊस पडून गेला आहे त्याच्यामुळे, नाहीतर ह्याच्यावरती खूप प्रमाणामध्ये ह्याच्यावरती किडे असतात. मी हे फूल तुम्हाला काढून दाखवतो. हे बघा, हे जे फूल आहे हे आपलं सुरणाचं फूल आहे. ह्या सुरणाच्या फुलामध्ये स्त्री केसर आणि पुकेसर असे दोन्ही असतात. वा, आणि ह्या फुलामध्ये ही स्टेजसुद्धा आपल्याला बघायला मिळते. मी तुम्हाला दाखवतो बघा, वेगवेगळ्या गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या होत्या. ह्या सुरणाच्या फुलामध्ये ह्या सुरणाचं फूल खातात, आणि हे सुरणाचं फूल आपण वायाने जाऊन देणार आहोत. ह्याची भाजी करणार आहोत. ह्याची भाजी कशी केली जाते आणि त्याची चव कशी असते, म्हणजे आम्ही ऑफकोर्स दरवर्षी खातो, तर ह्याची चव कशी असते ते आम्ही तुम्हाला डेफिनेटली दाखवून, तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. त्याचबरोबर ह्या सुरणाच्या फुलाचं हे जे आहे हे एक पान ते वरती आलेलं आहे, आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारची अनेक पानांसारखी वेगवेगळं पान, म्हणजे पानच म्हणता येईल त्याला, अनेक वेगवेगळी पानं आलेली आहेत. पण हे एक पान आहे, ते एक पान आहे, आणि ते पण एक पान आहे.
आणि हे एक फूल आहे ते डायरेक्ट जमिनीपासून वरती आलेलं आहे. सो असं हे विशेष इंटरेस्टिंग आणि एक प्रकारे मला असं म्हणता येईल की एन्शंट प्रकार आहे हा, जो प्रकार आपण अजूनही तसाच खातो आहे, जो लाखो बेबी हजारो वर्षांपासून जसं हे होतं ते आपण अजूनही खातो. मला वाटतं जे आपण म्हणतो की ऋषीमुनी हजारो वर्षांपूर्वी कंदमुळं वगैरे खायची, तर आय एम शुअर ते सुरण नक्की खात असणार आहेत, कारण की सुरण हा खूप मोठा होतो आणि सुरण जो असतो तो डायरेक्टली खाऊ शकत नाही. तो कसा खातात ते पण मी तुम्हाला सांगेन. सुरण जो असतो त्याच्यामध्ये ऑक्सिलेट असतात वेगवेगळे, जसं कॅल्शियम ऑक्सिलेट असतात आणि काही टॉक्सिक ऑक्सिलेट त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट खाऊ शकत नाही. आपल्या जसं तुम्हाला शेवळं माहिती असतील, जसं तुम्हाला अळू माहिती असेल, त्यांच्यामध्ये पण हे ऑक्सिलेट्स असतात. त्याच्यामुळे ज्यांना किडनीचा प्रॉब्लेम असतो, ज्यांना किडनी स्टोनचा इश्यू असतो, त्या लोकांनी जास्त प्रमाणात सुरण नाही खावं किंवा ह्या गोष्टी, किंवा अळू नाही खावा, अळूचे जे पानं असतं ती पण नाही खावी, किंवा शेवळं जे असतं ती शेवळं पण नाही खावी. आणि आत्ता जेव्हा मी हे काढलं आहे तेव्हा माझ्या हातालासुद्धा ऑलरेडी खाजायला सुरुवात झालेली आहे, कारण ह्याच्यामध्ये एक विषारी ऑक्सिलेट्स असतात. सो एनिवे, मी तुम्हाला व्हिडिओसाठी हे आता हे फूल जे आहे हे फूल आता काढून दाखवत आहे. आणि हे फूल काढताना तुम्हाला याचं पॉलिनेशन कसं होतं ते मी तुम्हाला दिसतं आहे. बघा, हे जे तुम्हाला इकडे सगळे जे दिसत आहेत हे पोलन ग्रेन्स आहेत, म्हणजे परागकण आहेत. हे सगळे परागकण आहेत आणि हे जे परागकण आहेत हे ह्याच्यावरनं इकडनं सगळे फुटून, तुम्हाला जर का झूम करून बघितलं तर तुम्हाला हे जे आहे ह्याच्यामधनं, म्हणजे हे जे पू केसर आहेत ह्याच्यामधनं हे पडून ह्या स्त्री केसरच्या वरती हे सगळे पडलेले आहेत. हा जो भाग आहे ह्या भागामधनं हे सगळे परागकण जे आहेत ते तुम्हाला अजूनही पडताना दिसतील, ह्याच्याने पडलेले असतात. आणि ह्याचा जो वास जो आहे, जो तसा घेण्यासारखा वास नाही, खराब वास आहे. तर ह्या वासामुळे काय होतं की हा वास ॲक्च्युली ह्याच्यामधनं बाहेर पडतो. हा जो आहे, हा जो मधला जो भाग आहे, ह्या मधल्या बल्जमधनं हा भाग बाहेर पडतो. आणि हा जो बल्ज जो तुम्हाला वरती जो दिसतो आहे, ही जी टोपी तुम्हाला जी वरती दिसते, ही टोपी जी असते ही टोपी गरम, सर्वसाधारण इतर सगळ्या टेम्परेचरपेक्षा जास्त गरम होते. आणि त्याच्यामधनं एक घाणेरडा वास, असा स्त्रव त्याच्यामधनं, अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स, वेगवेगळ्या कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स त्याच्यामधनं बाहेर पडत असतील. एक घाणेरडा वास बाहेर पडतो. आणि हा जो घाणेरडा वास असतो, हा घाणेरडा वास वेगवेगळ्या प्रकारचे कॅरियर बीटल्स असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माशा असतात, त्यांना अट्रॅक्ट करतो. हे बीटल्स आणि माशा ज्या असतात ते ह्याच्या आतमध्ये जाऊन पडतात. हे जे तुम्हाला दिसतं आहे एक प्रकार, हा एक चक्रव्यूह म्हणता येईल. ह्याच्यावरती त्या वासामुळे येतात आणि ह्याच्या आतमध्ये जाऊन खालती पडतात. हे आतमध्ये जाऊन खालती पडले की तुम्हाला इथे दिसतं आहे ही आता त्याची लेटर स्टेज आहे. हे थोडंसं फूल थोडंसं आता मोठं झालं आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्याची पॉलिनेशनची स्टेज जी आहे ही त्याची झालेली. हे तुम्हाला दिसते की त्याचं पॉलिनेशन झालेलं आहे इकडे बऱ्यापैकी. तर हे जे पॉलिनेशनच्या अगोदरच्या स्टेजमध्ये त्याच्याने हे सगळे येतात, ते आतमध्ये पडतात. आणि आतमध्ये पडल्यानंतर हे तुम्हाला दिसतं, हे सगळे परागकण आहेत. बघा, केवढे तरी परागकण आहे. बघा, हे सगळे परागकण आहेत. सो हे जे सगळे परागकण आहेत हे परागकण त्यांच्या पाठीवर पडतात. आणि नंतर जेव्हा ती सगळे जे प्राणी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, जे सगळी प्राणी नाही म्हणते मी, जे वेगवेगळ्या प्रकारचे कीटक जे आहेत ते आतमध्ये ट्रॅप होतात. आणि जेव्हा ते ट्रॅप झाल्यानंतर जेव्हा ह्याचे पुकेसर बाहेर पडतात, त्याच्यानंतर हे सगळे ह्याच्यावरती असे बाहेर पडून, आता ही स्किन चरबरीत आहे, ह्याच्यावरनं कीटक वरती जाऊ शकतो. अगोदर ही अशी श्लेष्मळ असते एक प्रकारे, त्याच्या आतमध्ये असं एक वॅक्सी कोट असतो, तर त्याच्यामुळे ते पटकन बाहेर पडू शकत नाही, ट्रॅप होतात. सो ते एक प्रकारे कंपल्सिव्ह त्यांच्यामध्ये एक पॉलिनेशन केलं जातं, त्यांच्या पाठीवरती हे सगळं पडतं आणि हे कीटक बाहेर जातं आणि दुसरीकडे जातं. तर आता इकडे स्त्री केसर आणि पुकेसर दोन्ही असताना बाहेरच्या पॉलिनेशनची काय गरज आहे? तर येस, डेफिनेटली त्याच्याने बाहेरच्या पॉलिनेशनची गरज आहे. जसं की आपल्यामध्ये तुम्हाला मनुष्यांमध्ये म्हणजे की भावा बहिणींमध्ये कधी लग्न होत नाही, तर कारण की ते इट इज जेनेटिकली रॉंग. म्हणजे बाकीचे रिझन्स मी सांगत नाही आता बसत, पण जेनेटिकली इट इज रॉंग. तसं जर का झालं तर मग पुढची जी होणारी पिढी आहे त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिफेक्ट्स तयार होतात. तसंच सेम ह्याच्यामध्ये ह्याच्या पाठीमागचं प्रिन्सिपल आहे की जर का ह्यांच्या एकमेकांमध्येच जर का पॉलिनेशन होत राहिलं, ती पुढची येणारी जी पिढी आहे ती स्ट्रॉंग नसते, ती स्ट्रॉंग नाही होणार. ऑफकोर्स ह्याच्यामधनं पण मेन खूप पॉलिनेशन मोठ्या प्रमाणात होतं, पण ह्याच्यामध्ये जी हे जे क्रॉस पॉलिनेशन जास्त महत्त्वाचं असतं. आणि ते क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी हे कीटक येतात आणि हे कीटक दुसऱ्या फुलांवरती, जसं तुम्हाला दिसतं इथे जी दुसरी फुलं आहेत किंवा इकडनं उडून दुसरीकडे सगुणा बागेमध्ये असे निदान 10 ते 12 पॅच आहेत. सुरणाची शेती आपण करत नाही, जे सुरण आहेत अगोदरपासून आणि पडलेले आहेत. तर हे जे सुरण जे आहे ते सुरण इथे वेगवेगळ्या ठिकाणी ते कीटक जातात, त्या रॉटिंग स्मेलला, म्हणजे तो असा घाणेरडा जो वास आहे त्या वासाला अट्रॅक्ट होऊन जातात आणि तिकडे ते स्मेल होऊन त्याला ते क्रॉस पॉलिनेट करतात. सो अशा प्रकारचं हे विशेष असं हे एकदम फूल आहे. तुम्हाला हे
पॉलिनेशन झालेलं सुद्धा तुम्हाला पॉलिनेशन झालेलं दिसतंय, प्लस तुम्हाला एवढे सगळे परागकणसुद्धा दिसत आहेत, विच इज व्हेरी 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 युनिक. हे असे जनरली असे पडलेले परागकण आपल्याला दिसत नाही, सगळे फुटतात रात्रीतून आणि त्याच्यामधनं हे असे ह्याच्यावरती पडतात. आणि ह्याच्यावरती पडल्यानंतर बरं ह्यांचं टाईम वेगवेगळं असतं. म्हणजे ते जरी इकडे पडलेत तरी ह्याचं म्हणजे हे पुकेसर अगोदर पडलेले आहेत आणि हे स्त्रीकेसर नंतर जास्त प्रमाणामध्ये त्यांचं म्हणजे मी तुम्हाला म्हटलं क्रॉस पॉलिनेशन थांबण्यासाठी जे स्त्रीकेसर जे आहेत ते लगेच फर्टाईल झालेले नसतात. त्यांना हे पॉलिनेशन झाल्यानंतर ते काही दिवसांनी ते फर्टाईल होतात. सो तुम्हाला मी जे काय म्हणतो हे पटकन कदाचित लगेच समजेल नाही समजणार, पण हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि ह्याच्या पाठीमागे खूप सायन्स आहे. हे मे बी बऱ्याच वेगळ्या ज्या वस्तू आपण टॉमॅटो, मिरची, फ्लावर किंवा इतर ज्या वांगी जे काय गोष्टी आपण आता खातो आहे ह्या गोष्टी माणसांनी खूप जास्त प्रमाणामध्ये आपण त्याला संकरित करून आत्ता जी काय ब्रीड आहे ती आपण आता खातो आहे. अजून 100 वर्षांनी या सगळ्या व्हेजिटेबल्स पूर्णपणे वेगळ्या झालेल्या असतील. पण ही जी वनस्पती आहे सुरण, ही वनस्पती गेली मे बी लाखो वर्ष किंवा हजारो वर्ष ही अशीच आहे. तुम्हाला दिसतंय की हे खूप प्री हिस्टॉरिक दिसणारं प्रकार आहे. जशा प्रकारे सापांमध्ये जसं आजगर एक प्री हिस्टॉरिक साप आहे, सरड्यांमध्ये घोरपड ही एक प्री हिस्टॉरिक प्रकारचा सरडा आहे, कोळ्यांमध्ये टरेन्शुला हा एक प्री हिस्टॉरिक प्रकारचा कोळी आहे. तसंच वेगवेगळ्या कंदांमध्ये कंद बरेचसे जे ते प्री हिस्टॉरिकच आहेत, पण त्याच्यामध्ये हे फूल तुम्हाला दिसते कितीतरी भयंकर प्रमाणात प्री हिस्टॉरिक आहे. सो मंडळी ह्याची आपण भाजी करतो. ही भाजीसुद्धा खूप छान असते. ह्याच्यामध्ये फक्त हे जे स्त्री केसर जे असतात ते भयंकर प्रमाणात त्याच्यामध्ये ऑक्सिलेट असतात, खूप टॉक्सिन्स असतात, ते आपण खाऊ शकत नाही. आणि ही जी बाकीची सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे हे एक प्रकारे असे जाड चांबड्यासारखं हे त्याचं फूल आहे. आणि हे जे बाकीचा सगळा जो प्रकार आहे हा सगळा प्रकार हा त्याची भाजी केली जाते. ती भाजी खूप चांगली असते. आपण फक्त हा खालचा भाग खात नाही, बाकीचा सगळा जो भाग आहे हा सगळा भाग त्याचा खाल्ला जातो. ती भाजी कशी केली जाते ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही मंडळी नक्की बघा आणि आपण सगळ्यांनी अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. अशाच प्रकारे शेवळंसुद्धा असतात. तुम्हाला शेवळं जर का माहिती असतील तर. आणि अशाच प्रकारे आपली आळू जो आपण खातो तो आळूसुद्धा सेम अशाच प्रकारचा दिसतो. इनफॅक्ट जगातलं जे सगळ्यात मोठं सुमात्रामधलं एक फूल आहे असं म्हणतात, जगातलं सगळ्यात मोठं फूल आहे ते सेम ह्याच्यासारखंच असतं. ह्याच्याच फॅमिलीमध्ये ह्याचाच काका मामा भाऊ सगळ्यात मोठं, ते खूप उंच होतं, म्हणजे साधारणपणे 10-15 फूट का काहीतरी मोठं होतं आणि वेगवेगळ्या काही म्युझियम्समध्ये ते ठेवलं जातं. तर ते सगळं त्याला तर ते एक फूल आहे. आणि तशाच प्रकारे हे जे आहे ह्याच्याचपासून तसं ते वेगळं फूल आहे, ते पण तुम्ही समजून घेऊ शकता. सो धन्यवाद मंडळी, भेटू आपण सगुणा बागेत लवकरच. सगुणा बाग शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.